क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 1चं पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण यावरती आपल्याला चर्चा करायची आज. ओके, तर गुरुत्वाकर्षण बघा. गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय? आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आपण ऐकतोय की गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. ओके, आता शोध जो आहे तो काही कुठं पडला नव्हता किंवा कुठं सापडला नाही त्याला. तर असं म्हटलं जातं की न्यूटन बाबा, त्याच्या बरीचशी कारणं आहेत. कोण म्हणतं की न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली झोपला होता आणि मग सफरचंद त्याच्या डोक्यावरती पडलं. कोणी म्हणत होतं की न्यूटननी लांबूनच पाहिलं सफरचंद खाली पडताना. ओके, कदाचित ते पाहिलं नसतं तर त्याच्या डोक्यामध्ये वीज चमकली असते की नसते हा भाग वेगळा, पण त्याने शोध लावला. ओके, तर कसा लावला की बाबा एक सफरचंद झाडावरून पडताना त्याला दिसलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की बाबा पृथ्वी जी आहे आपली, त्या पृथ्वी जी आहे ती वस्तूंना खाली खेचते, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी शक्ती आहे. हा सफरचंद वर का नाही गेला असा त्याला प्रश्न पडला असेल. बरं, हा सफरचंद खालीच का पडला, वर का नाही गेला, आणि खाली पडला तर तो असा एकदम सरळ लंब का पडला, असा वाकडा तिकडा गोल 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 फिरून का नाही पडला? तर असे प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये आले. ओके, आणि मग त्याची उत्तरं शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पृथ्वी जी आहे आपली, ती पृथ्वी वस्तूंना आपल्या खाली खेचते. ओके, आता ती पृथ्वी जी आहे आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या माध्यमातून, म्हणजे त्या शक्तीला त्याने गुरुत्वाकर्षण नाव दिलं, आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या माध्यमातून पृथ्वी वस्तूला आपल्या कडे खेचत असते. पण ती खेचत असताना ती अशी सरळच का खेचते, लंब का खेचते? सफरचंद पडताना असा सरळ खाली का पडतो? कुठलीही वस्तू, समजा मी पेन जरी सोडला तरी खरं सरळ खाली जाईल, असा वाकडा तिकडा फिरून नागमोडी वळणासारखा तो जाणार नाही. याचं कारण असं की पृथ्वीच्या जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती केंद्राभोवती आहे, आणि पृथ्वी आपल्या केंद्राभोवती सगळ्या वस्तूंना खेचत असते, म्हणून ती वस्तू लंब अशी खाली पडत असते. ओके, असं त्याच्या लक्षामध्ये आलं होतं. आणि त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे की मग त्याला असा प्रश्न पडला की ज्याप्रमाणे सफरचंद जो आहे तो त्याला पृथ्वीने आकर्षित केलं, किंवा पृथ्वीवरच्या अनेक गोष्टी आहेत त्याला पृथ्वी आकर्षित करते, पण त्याचबरोबर पृथ्वी आपल्या पृथ्वीच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आकर्षित करत असेल का? ज्याप्रमाणे पृथ्वी चंद्राला पण आकर्षित करते, म्हणून चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो, त्याचप्रमाणे सूर्य जो आहे तो इतर ग्रहांना आकर्षित करत असेल का? अशा प्रकारचे प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये पडले. ओके, आणि या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर, गुरुत्वाकर्षण ही कन्सेप्ट समजून घेण्याच्या अगोदर, फोर्स आणि मोशन, म्हणजे फोर्स म्हणजे बल आणि मोशन म्हणजे गती, या गोष्टी समजून घेण्याच्या अगोदर न्यूटनचे 3 गतिविषयक नियम माहिती असणं गरजेचं आहे. हे 3 नियम आपण समजून घेऊ आणि आपण पुढे जाऊ. इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये दिले नाही आहेत, परंतु तुम्ही जर पुस्तक हातात घेतलं तर तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला आहे की न्यूटनचे 3 गतिविषयक नियम तुम्हाला आठवत आहेत का? मग ते नियम आपण बघू आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, तर नियम बघा काय आहेत. तर न्यूटनने 3 नियम सांगितले होते. पहिला नियम काय होता? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम तो काय आहे? न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स. इंग्लिशमधून पण सांगणार आहे, घाबरू नका. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय आहे? ॲन ऑब्जेक्ट म्हणजे कुठलीही वस्तू, बघा नीट, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हणजे बाहेरील कुठला तरी एखादा फोर्स असेल. ओके, याला काय म्हणायचं येतं? ॲन ऑब्जेक्ट कुठलीही वस्तू, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गती सातत्य राहते. उदाहरणार्थ बघा, एखाद्या वस्तूवर कोणतेही बल कार्यरत नसेल. आता समजा ही वस्तू आहे, या वस्तू समजा माझ्या हातावरती आहे, हा हात म्हणजे जमिनीवरती आहे. आता ही वस्तू अशीच राहणार आहे जोपर्यंत मी हिला दुसरं कुठलं बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल. तर याच्यावरती दुसरं बल म्हणजे माझ्या हाताने एक बल प्रयुक्त केला ना, हा मी बाजूला घेतलेला आहे, याच्यावरती दुसरं बल प्रयुक्त केल्याशिवाय हा जो मार्कर आहे तो काही पुढे जाणार नाही, हा पेन पुढे जाणार नाही. ओके, किंवा आपली जी पृथ्वी आहे तिच्या भोवती चंद्र फिरतोय असा गोल 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 गोल, तो कायमस्वरूपी सातत्याने फिरत राहणार आहे. जोपर्यंत त्या चंद्रावरती दुसरं कुठलं तरी बल अटॅक करत नाही किंवा एखादा दुसरा उपग्रह धडकत नाही त्याच्यावरती, तोपर्यंत तो चंद्र त्याच एका विराम अवस्थेत, त्याच गतीमध्ये तो चंद्र जो आहे तो फिरत राहणार आहे. तर असं त्याचं मत आहे. ओके, किंवा एखादी सरळ रेषेमध्ये एखादी कुठली वस्तू चालली असेल, अशी सरळ सरळ तिच्या धुंदीमध्ये एखादी वस्तू चालली असेल सरळ, परंतु तिच्यावरती जोपर्यंत दुसरं कुठलं बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत ती त्याच अवस्थेमध्ये राहणार आहे, काही चेंजेस होणार नाही. हा पहिला नियम आहे. न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम काय आहे? तो कशावरती अवलंबून आहे बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे नेमकं काय?
तर मोमेंटमला मराठीमध्ये संवेग म्हणतात. ओके, पहिलं समजून आपण स्टेटमेंट घेऊया समजून. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम अक्युअर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम तो कसा आहे, इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, तो त्या फोर्सवरती अवलंबून आहे किती प्रमाणामध्ये अप्लाइड केलेला आहे. अँड द चेंज ऑफ मोमेंटम अक्युअर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता त्याच्या अगोदर म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता हे समजून घेण्याच्या अगोदर संवेग किंवा मोमेंटम म्हणजे काय, संवेग म्हणजे काय, की बलाचा परिणाम घडून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म, म्हणजे वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म. आता वस्तुमान आणि वेग म्हणजे काय, समजा तुमच्या मित्राला तुम्ही सांगितलं एक प्लास्टिकचा चेंडू फेकून माझ्याकडे फेक, मग त्याने प्लास्टिकचा चेंडू फेकला आणि तुम्ही कॅच पकडला, तो बाजूला ठेवला. नंतर त्याला सांगितलं लोखंडाचा चेंडू फेक, लोखंडाचा चेंडू फेकला आणि तुम्ही कॅच केला. आता एक विचार करा, लोखंडाचा चेंडू कॅच केल्यानंतर तुमच्या हाताला जास्त लागणार आहे का प्लास्टिकचा चेंडू कॅच केल्यानंतर तर लोखंडाचा चेंडू. का, कारण लोखंडाचा चेंडू जरा जड आहे, जास्त त्याचं वस्तुमान जास्त आहे. म्हणून बघा, लोखंडाच्या चेंडूचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम जास्त घडून आला. ओके, म्हणजे कुठल्याही बलाचा परिणाम घडून आणण्यासाठी वस्तुमान गरजेचं आहे, बरोबर. परंतु दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या, एक वस्तुमान गरजेचं. हा चेंडू आहे, बरोबर, एक वस्तुमान आहे त्याचं वस्तुमान. हा चेंडू जर का प्लास्टिकचा असेल तर हाताला कमी लागणार आहे आणि हा चेंडू जर का लोखंडाचा असेल तर हाताला जास्त लागणार आहे. म्हणजे त्या बलाचा परिणाम घडून आणण्यासाठी तो चेंडू जो फेकलेला आहे त्याचा परिणाम माझ्या हातावर घडून आणण्यासाठी वस्तुमान खूप महत्त्वाचं कार्य करतं. वस्तुमान जर कमी असेल तर तो कमी परिणाम करणार आहे, कमी लागणार आहे हाताला, आणि वस्तुमान जर जास्त असेल तर तो हाताला जास्त लागणार आहे. ओके, म्हणजे तो परिणाम बलाचा घडून आणण्यासाठी वस्तुमान गरजेचं आहे. परंतु दुसरा मुद्दा, त्या मित्राला सांगितलं लोखंडाचा चेंडू तो अलगट टाकल्यामुळे हाताला कमी लागणार, पण त्याने परत सांगितलं की जोरात फेकून टाक माझ्याकडे तो चेंडू लोखंडाचा. मग जोरात जर फेकून टाकला तर आपल्या हाताला काय होणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणजे वेग सुद्धा महत्त्वाचा आहे, वेग सुद्धा काय आहे इथे महत्त्वाचा आहे. म्हणजे वस्तुमान तर महत्त्वाचं आहे बलाचा परिणाम घडून आणण्यासाठी, त्याचबरोबर वेग सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे वस्तुमान जास्त असेल आणि वेग सुद्धा जास्त असेल तर त्याचा बलाचा परिणाम जास्त घडून येतो. आणि तेच दर्शवण्यासाठी हा संबंध दर्शवणारी जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट म्हणजे संवेग. त्यालाच न्यूटननी संवेग नाव दिलेलं आहे. म्हणजे संवेग म्हणजे काय, बलाचा परिणाम, म्हणजे बलाचा परिणाम सांगितलं घडून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा जो गुणधर्म असतो त्याला संवेग म्हणतात. आता संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे संवेगाचा परिवर्तन, जितकं संवेग जास्त असणार आहे तितका जास्त बलाचा परिणाम, आणि संवेग कमी असणार आहे तितका बलाचा परिणाम कमी असणार आहे. आणि संवेगाचे परिवर्तन जे आहे ते बलाच्या दिशेने होणार आहे. हा दुसरा नियम आहे. तिसरा गतिविषयक नियम काय, की थर्ड लॉ ऑफ मोशन आहे, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. ओके, म्हणजे प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदाहरणार्थ आता बोर्ड आहे, या बोर्डवरती अशी जोरात एक फाईट दिली, म्हणजे मी काय केलं, एक बल प्रयुक्त केलेलं आहे. एव्हरी ऍक्शन फोर्स, मी एक ऍक्शन फोर्स केलेला आहे, एक बल प्रयुक्त केलेला आहे. जितक्या जोरामध्ये या बोर्डला मी मारणार आहे तितक्याच वेगाने तो बोर्ड सुद्धा मला प्रतिक्रिया करणार आहे. म्हणजे तितक्याच वेगाने माझ्या हाताला सुद्धा लागणार आहे. म्हणजे त्या मी बोर्डला धडकवलं, बोर्डवरती फाईट मारली आणि त्या बोर्डचा परिणाम सुद्धा माझ्या हातावरती झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेस मी त्या बोर्डवरती बल प्रयुक्त केलं त्याच वेळेस तेवढ्याच परिमाणाचं बल त्या बोर्डने सुद्धा माझ्यावरती प्रयुक्त केलेलं असतं. ओके, असा त्याचा तो नियम आहे. किंवा आपण रॉकेट बघतो, आकाशामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचं रॉकेट उडत असतात त्यावेळेस ही जी आग जी आहे आपण म्हणतो ती खालच्या दिशेने येत असते आणि वरच्या दिशेने ते रॉकेट जात असतो. तो गुणधर्म इथे वापरलेला आहे. तर हे 3 गुणधर्म जे आहेत ना ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे 3 गुणधर्म जर चांगल्या प्रकारे समजले तर आपल्याला या धड्यामध्ये पुढे जायला जास्त अवघड पडणार नाही. ओके, तर आता या 3 गुणधर्मानंतर आपण या आपल्या प्रकरणाकडे जाऊयात. महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आता आपण चर्चा करूयात. ओके,
यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याकडे काय आहे की वर्तुळाकार गती म्हणजे काय. बघा, वर्तुळाकार गती म्हणजे त्याला सर्क्युलर मोशन आपण म्हणतो, आणि त्याचबरोबर अभिकेंद्रित बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे नेमकं काय यावरती आपण चर्चा करणार आहोत. उदाहरणार्थ समजा आपण एक हातामध्ये दोरी घेतली, ओके, त्या दोरीच्या एका टोकाला आपण दगड बांधला, ती दोरी अशी गोल 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 फिरवली, ओके, आपण गोल गोल फिरवतोय. आता मी या बोटापासून ती दोरी फिरवणार आहे आणि तो दगड जो आहे तो असा गोल गोल फिरत राहणार आहे, ओके. पण जो फिरत राहणार आहे तो दगड जो आहे त्याला फोर्स कुठून मिळतोय, इथून मिळतोय. मी माझ्या बोटावरून फिरतोय म्हणजे त्याचं केंद्र जे आहे ना ते इथं आहे, तो दगड इथं आकर्षित होत जाणार आहे. त्यालाच आपण म्हणतो की वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे ज्याप्रमाणे पृथ्वी आहे मध्ये, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, ती एक वर्तुळाकार गती आहे. सूर्यामध्ये आहे, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, ती एक वर्तुळाकार गती आहे, ओके. आता याच्यामध्ये वर्तुळाकार गती म्हणजे नेमकं काय बघा, आणि त्याच्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय. वर्तुळाकार गती म्हणजे काय आलं बाबा, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, असं सर्कलमध्ये फिरते, ओके. म्हणजे बघा, आता एक आपण बघूयात की अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट. म्हणजे अशा प्रकारचा फोर्स आहे की तो कुठल्याही ऑब्जेक्टवरती असतो, अशा कुठल्या ऑब्जेक्टवरती मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अराउंड अ सर्कल. म्हणजे एखादा असा ऑब्जेक्ट आहे की जो सर्कलच्या भोवती फिरतोय, त्याच्यावर असणारा जो फोर्स आहे तो काय असणार आहे, अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड द सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. कुठल्या फोर्सला, अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, ओके. दिस इज कॉल्ड अ सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सला मराठीमध्ये अभिकेंद्री बल म्हणतात. म्हणजे काय, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवरती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात. त्यालाच आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. म्हणजे या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. म्हणजे ज्याप्रमाणे चंद्र पृथ्वीकडे येण्यास प्रवृत्त आहे, ओके, त्यालाच आपण म्हणतो सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो, त्यालाच आपण अभिकेंद्री बल म्हणतो. चंद्र पृथ्वीवर येण्यास प्रवृत्त आहे, परंतु तो पृथ्वीवरती येत नाही. तो पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहतो, परंतु पृथ्वी जे आहे, पृथ्वीचं केंद्र जे आहे ते चंद्राला आकर्षित करत असतं आपल्याकडं, ओके. ते सेंट्रिपेटल फोर्स आहे. आता याच्यावर आधारित याच्या पुढे काही जोहान्स केपलर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, त्यांनी आपल्याला काही सांगितलेले नियम आहेत या संदर्भात. म्हणजे या सर्क्युलर वर्तुळाकार गतीच्या संदर्भात काही नियम सांगितले, ते नियम आपण समजून घेऊयात. ते 3 नियम सांगितलेले आहेत आणि याच्या नियमाच्या आधारावरती नंतर न्यूटनने आपले नियम मांडलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला गॅलिलिओ होता. गॅलिलिओच्या अगोदरच्या काळामध्ये जी काही निरीक्षणं केली जायची वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहांची, ताऱ्यांची, ती साध्या डोळ्याने केली जायची. पण गॅलिलिओ नंतर ती जी काही निरीक्षणं आहेत ती दुर्बिणीने केली जाऊ लागली, आणि त्यानंतर केपलर आला आणि केपलरने हे काही नियम मांडले, ओके. त्याच्यात पहिला नियम काय आहे, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट, ओके, इज ॲन इलिप्स, ओके, इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ऑर्बिट जी आहे, कक्षा जी आहे, कोणाची कक्षा, प्लॅनेटची कक्षा, ती कशी आहे, इलिपिकल आहे. ती वर्तुळाकार गतीमध्ये नाही. जो एखाद्या होती, म्हणजे असं समजा ही वर्तुळ आहे हा, आणि मध्ये समजा आपण एखादा बिंदू आहे, म्हणजे सूर्याभोवती ज्यावेळेस पृथ्वी फिरते ती अशी वर्तुळाकार गतीमध्ये नाही फिरत, किंवा इतर ग्रह फिरतात ते वर्तुळाकार गतीमध्ये नाही. तर अशा प्रकारच्या लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात, ओके. कक्षेमध्ये कुठल्या, लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात, ओके. म्हणजे याचा पहिला नियम काय की कक्षा लंब वर्तुळाकार असून, ग्रहाची कक्षा लंब वर्तुळाकार असून सूर्य कक्षेच्या नाभीवरती आहे. म्हणजे सूर्य काय आहे, मध्ये आहे, आणि ती कक्षा जी आहे ती कशी आहे, ग्रहाची लंब वर्तुळाकार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं, पहिला नियम सांगितला की ग्रहाची कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार असून सूर्य जो आहे तो नाभीवरती आहे. म्हणजे द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन इलिप्स, ओके, विथ द सन ॲट द सन वन ऑफ द फोकाय, ओके. दुसरा नियम काय सांगितला होता त्यांनी, सेकंड लॉ सांगितला होता, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे उदाहरणार्थ हा ग्रह ए या ठिकाणी, ओके. आता या ए ठिकाणावरून ग्रहाला बी ठिकाणी जायचंय, ओके. आता इथे गेलेला आहे. आता ए पासून बी पर्यंत जायला समजा त्याला 1 दिवस लागले, 2 दिवस लागले, ओके, 2 डेज लागले, ओके. त्याचप्रमाणे इथे आला तो ग्रह सी पासून डी पर्यंत जायला पण त्याला 2 दिवस लागले, समान काळ लागलेला आहे, बरोबर. मग ए पासून बी पर्यंत जायला समान कालावधी लागलाय, आणि त्या कालावधीमध्ये जो हे क्षेत्रफळ असणार आहे, हे जे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, आणि त्याचबरोबर सी पासून डी पर्यंत जायला पण तेवढाच वेळ लागलेला आहे.
आणि हे जे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे हे दोन्ही क्षेत्रफळ कसे असतात सारखे असतात. असा हा नियम आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे ही जी रेषा आहे ती समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे दुसरा नियम आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा नियम दुसरा आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा नियम काय आहे की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे किती वेळ लागतो पूर्ण एक राऊंड मारायला ऑफ रिव्हॉल्युएशन अराउंड द सन म्हणजे या ग्रहाला सूर्याभोवती पूर्ण राऊंड मारायला किती वेळ लागतो त्याचा वर्ग. ओके, त्याचा वर्ग जो वेळ लागतो, वेळ म्हणजे त्याला टाइम म्हणू, त्या टाइमचा वर्ग. ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तो समानुपाती आहे कोणाला टू द क्यूब म्हणजे घनाला कुणाच्या ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, म्हणजे जे अंतर आहे सूर्य आणि त्या ग्रहामधलं जे अंतर आहे त्याच्या घनाला समानुपाती आहे. म्हणजे कोणाच्या वर्ग त्याच्या घनाला समानुपाती आहे. म्हणजे बघा की सूर्याशी परिक्रमण करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे जो टाइम लागणार आहे त्या टाइमचा वर्ग, आवर्तन कालाचा म्हणजे टीचा वर्ग. हा कसा आहे, हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. म्हणजे सरासरी अंतर काय आर आहे, त्या आरचा घन सरासरी अंतर आपण आर मानतो. हे जे अंतर आहे ना त्याला आपण आर मानतो कारण वर्तुळाची त्रिज्या आर असते म्हणून सूर्यापासून ग्रहाचं अंतर आर आहे. मग आता नीट समजून घेऊ. द स्क्वेअर ऑफ स्क्वेअर म्हणजे वर्ग ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युएशन अराउंड द सन म्हणजे जो टाइम लागतो त्या टाइमचा वर्ग म्हणजे पूर्ण एक पूर्णपणे एक चक्कर मारायला किंवा एक फेरी मारायला पूर्ण एक राऊंड मारायला त्या ग्रहाला जेवढा वेळ लागतो त्याचा वर्ग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टूचं साईन आहे द क्यूब म्हणजे घन ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे सूर्यापासूनचं जे अंतर आहे त्या ग्रहाचं त्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. बरोबर, म्हणजे टाइमचा वर्ग समानुपाती अंतराचा घन म्हणजे के बरोबर टाइमचा वर्ग भागिले आरचा घन असं येतं. के म्हणजे काय बाबा, एक स्थिरांक आहे. हे जे गुणोत्तर आहे ते स्थिर असणार आहे प्रत्येक ग्रहासाठी. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, वर्तुळाकार गती बघितली, अभिकेंद्री बल वगैरे सुद्धा बघितलेलं आहे. यस, ओके. तर केपलरने जे काही नियम आपण पाहिले, केपलरचे 3 नियम पाहिले, त्यानंतर त्या 3 नियमांचा आधार घेऊन त्यांनी 3 नियमांपैकी तिसऱ्या नियमाचा आधार घेऊन न्यूटनने काही नियम मांडले किंवा न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्यालाच आपण म्हणतो न्यूटन्स युनिव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो लॉ काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हा लॉ बघा काय, इकडे बघूयात आपण. एव्हरी ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. The force is directly proportional to the product of the masses of the objects and it's inversely proportional to the square of the distance. म्हणजे जगातल्या सगळ्या वस्तू आहेत, कुठलेही 2 ऑब्जेक्ट असतील जगातले, ते 2 ऑब्जेक्ट एकमेकांना ठराविक बलाने अट्रॅक्ट करत असतात. असं त्याचं मत आहे की उदाहरणार्थ हा चष्मा असेल आणि ही पट्टी असेल तर हे दोघं सुद्धा एकमेकांना ठराविक बलाने अट्रॅक्ट करत असतील. ओके, जगातल्या कुठल्याही 2 वस्तूंचा जर तुम्ही विचार केला तर त्या 2 वस्तू एकमेकींना अट्रॅक्ट करत असतात एका विशिष्ट फोर्सने. पण ते जे फोर्स असतं ना त्याचं प्रमाण कशावर ठरवलं जातं, किती फोर्सने अट्रॅक्ट आहे, तर ते कसं ठरवलं जातं ते सुद्धा पुढे सांगितलंय. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे समानुपाती आहे त्याच्यामधलं जे मास आहे, मास म्हणजे वस्तुमानाला समानुपाती असणार आहे, वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपात असणार आहे. जेवढा त्या दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार जास्त तेवढं फोर्स जास्त आणि जेवढा त्या वस्तुमानांचा गुणाकार कमी तेवढं फोर्स कमी. अजून डिटेल्समध्ये आपण बघूयात पुढे, डोंट वरी. आणि अँड इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्स म्हणजे आणि व्यस्तानुपाती आहे कशाला, त्याच्यातील अंतराच्या वर्गाला. म्हणजे अंतर जेवढं जास्त आहे वाढत जाणार आहे ना तेवढं फोर्स कमी होत जाणार आहे. मराठीमध्ये बघा, विश्वातील प्रत्येक वस्तू, या जगातील प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने, प्रत्येक वस्तू इतर वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या व्यस्तानुपाती असते. ओके, आता डिटेल्समध्ये बघू आपण. बघा, M1 आणि M2 समजा ह्या 2 वस्तू आहेत, तर यांच्यातलं बल किती असणार आहे, तर या वस्तुमानाला, यांच्यातलं जे वस्तुमान आहे यांचा जो गुणाकार आहे त्याला समानुपाती म्हणजे M1 गुणिले M2. बघा, M1 गुणिले M2 याला समानुपाती म्हणजे वरलेलं. आणि त्याच्यातील अंतराला, अंतर किती समजा दोघांमधलं D आहे, त्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती म्हणून Dचा वर्ग खाली आला. ओके, म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो F बरोबर समानुपातीच्या चिन्हाच्या ऐवजी F बरोबर K M1 गुणिले M2 भागिले D वर्ग.
केच्या ऐवजी सर इथं जी पाहिजे, मी चुकून के लिहिलेलं आहे, तर इथे असलं पाहिजे एफ बरोबर जी गुणिले M1 M2 भागिले डीचा वर्ग. जी म्हणजे ते काय, जीची मूल्य, जीची किंमत काय आहे तर 6.673, ही पाठच करून ठेवा, समजून घ्या, गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर आणि किलोग्राम स्क्वेअर हे एकक आहे त्याचा. तर अशा प्रकारे हा एक फॉर्म्युला आहे ज्याचा उपयोग आपल्याला पुढे खूप आहे. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर बघा एक आता या नियमाच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज काय आहेत. स्थिरांक बघा, एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले, वस्तुमान दुप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होते. समजा एखादी वस्तू आहे, तिचं वस्तुमान जर दुप्पट केलं तर त्याच्यामध्ये असणारं गुरुत्वीय बल सुद्धा त्याच्यामध्ये असणारं बल दुप्पट होणार आहे. आणि अंतर दुप्पट केलं, डिस्टन्स दुप्पट केलं, अंतर वाढवलं तर बल काय होणार आहे, कमी होणार आहे. ते किती असणार आहे, 1/4 म्हणजे 1/4 होणार आहे. ते तुमच्या पुस्तकामध्ये असेल, पुस्तक वाचा, बुक वाचण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे आणि त्याच्या आधारावरती हे सूत्र आपल्याला तयार होतं. हे सूत्र पाठच करून ठेवा. त्याच्यामध्ये जीची जी व्हॅल्यू आहे ती 6.673 गुणिले 10⁻11 काढू शकतो. ओके. आता एक महत्वाचा दुसरा गुणधर्म काय आहे, आता बघा ना, या सूत्राच्या आधारावरती तुम्ही बाकी सूर्य आणि चंद्र, पृथ्वी आणि चंद्र यामधलं सुद्धा तुम्ही बल किती आहे ते काढू शकताय. याच्यामध्ये M1 म्हणजे तुमचं चंद्राचं वस्तुमान, M2 म्हणजे तुमचं पृथ्वीचं वस्तुमान घेऊ शकता, D म्हणजे दोघांमधलं अंतर घेऊ शकता, ते काढू शकता. म्हणजे या फॉर्म्युलेच्या आधारावरती कुठल्याही दोन वस्तूमध्ये किती बल आहे, किती बल इफेक्ट करतं ते तुम्ही काढू शकता. ओके. पुढचा बघा, एक समान वर्तुळाकार गती आणि तसेच अभिकेंद्री बलाचे परिणाम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इफेक्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या भोवती गोल गोल फिरते, एक सेंट्रिपिटल फोर्सने म्हणजे अभिकेंद्री बलाने, किंवा चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतोय, किंवा सूर्याच्या भोवती इतर ज्या वस्तू ज्या आहेत किंवा इतर ग्रह फिरत असतात, तर त्या बलाचे परिणाम नेमका काय होतो, म्हणजे त्या बलाचा परिणाम नेमका कसा होतो, काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घ्या. एक वस्तू असेल, ओके, ज्या वस्तूचं वस्तुमान M आहे, ओके, आणि त्या वस्तूची ती वस्तू जी आहे, समजा इथे एक सेंटर आहे, त्याच्या भोवती एक वस्तू फिरते, गोल गोल अशी फिरत आहे. आता ती फिरत असताना त्या वस्तूचं वस्तुमान M आहे, या फिरणाऱ्या वस्तूचं वस्तुमान M आहे. V म्हणजे ती स्पीड आहे, तिचा सरासरी चाल जी असणार आहे ती एका ठराविक वेगाने ती फिरते. आणि R म्हणजे काय, अंतर आहे, म्हणजे हा केंद्र आणि ती वस्तू यामधलं अंतर म्हणजे R आहे. आणि वेळ म्हणजे T, म्हणजे ते एक पूर्ण फेरा मारायला, एक पूर्ण चक्कर मारायला किती वेळ लागतो त्याला T म्हणतात. आणि जर अशा सिच्युएशन मध्ये आपण त्याला T नाही, तो वेळ इथे वेळ दिला नाही इथं, ओके, तो वेळ आपण नंतर काढू. पण सरासरी एवढाच विचार करूया सध्या इथं की एक वस्तू आहे, तिचं वस्तुमान M आहे, ती फिरत आहे सर्क्युलर मोशनने, एक समान वर्तुळाकार गतीमध्ये, तिच्यावरती अभिकेंद्री बल कार्यरत आहे. त्याचबरोबर तिचा जो वेग आहे तो V आहे असं म्हणू आपण. आणि R म्हणजे ते अंतर आहे, हा केंद्र आणि ती वस्तू यामधलं अंतर आहे. तर ते बल काढायचा हा फॉर्म्युला आहे. ओके, बल काढायचा फॉर्म्युला हा F बरोबर त्या वस्तूचं वस्तुमान, त्या वस्तूची चाल भागिले त्या वस्तूचं अंतर त्या केंद्रापासून, ते काढायचं सूत्र आहे. याच्या आधारावरती आपण काय करू, अभिकेंद्री बलाचा परिणाम नेमका कसा होतो त्याचा विचार करूयात. बघा, आता आपण ग्रहाचा विचार करू. हे झालं एका वस्तूचा. तर ग्रहाचा जर विचार केला तर एक ग्रह जर फिरत असेल सूर्याभोवती तर त्याने किती अंतर कापलं असणार आहे, अंतर जे आहे ते त्याने किती कापलं असणार आहे, ते कापलेलं जे अंतर आहे ते आपण काढू. कारण आपल्याला इथे V ची किंमत काढण्याचं सूत्र आहे, V म्हणजे सरासरी चाल, ते काढायचं सूत्र असतं एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला वेळ. मग आता तो ग्रह किती अंतर कापणार आहे, एक सर्कल पूर्ण करणार आहे ग्रह. मग एक सर्कल पूर्ण म्हणजे त्या वर्तुळाचा एक परिघ आपण म्हणू शकतो, तो 2 πr असतो. ओके, मग एकूण कापलेले अंतर ग्रहाने 2 πr म्हणायचं. आणि सूर्यापासूनचं अंतर आपण R म्हणू, तो ग्रह आणि सूर्य यांच्यामधलं अंतर म्हणजे ती त्रिज्या आहे ती R म्हणू. आणि वेळ काय लागतो T, समजा त्या ग्रहाला सूर्याभोवती एक पूर्ण फेरी मारायला T इतका वेळ लागतो, बरोबर. आता त्याच्यासाठी आपण V ची पहिली किंमत काढू. चाल बल म्हणजे V बरोबर एकूण कापलेले अंतर म्हणजे 2 πr आणि भागिले T म्हणजे काय, वेळ, लागणारा वेळ जो आहे तो T. आता हे जे सूत्र आहे F बरोबर mv वर्ग भागिले R, त्यामध्ये जो V आहे त्याच्या जागेवर 2 πr भागिले T लिहू. M गुणिले V च्या ऐवजी 2 πr भागिले T चा वर्ग केला आणि डिवायडेड बाय आपण R केलेला आहे. ओके, आता बघा M जसाच्या तसा 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, R चा स्क्वेअर R स्क्वेअर.
टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर खाली लिहिला आणि हा आर जसाच्या तसा. आता पुढे आपण काय केलं बघा, 4m पाय स्क्वेअर जसाच्या तसा. ओके, हा आर गेला आणि स्क्वेअर मधला फक्त आर राहिला आणि टी स्क्वेअर जसाच्या तसा. आपण इथे काय करू, वर आणि खाली आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, कारण आपल्याला तिसरा जो लॉ आहे केपलरचा त्याचा इथे उपयोग करायचा. त्यासाठी वर आणि खाली आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. का केलं ते पुढे लक्षात येईल आपल्या. बघा, आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, 4 जसाच्या तसा, एम जसाच्या तसा, टी स्क्वेअर जसाच्या तसा, आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब झाला आणि टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर खाली राहिला. ओके, आता आपण 4m पाय स्क्वेअरला वेगळं लिहिलं, डिवायडेड बाय हा आर स्क्वेअर पण खाली वेगळा लिहिला आणि इंटू आर क्यूब अपॉन टी क्यूब वेगळा लिहिला. ओके, आता इथे बघा 4m पाय स्क्वेअर जसाच्या तसा, आर स्क्वेअर जसा तसा, इंटू याला आपण उलट करू शकतो, 1 अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर करू शकतो आपण. टी गेल्यावर आर क्यूब आला खाली, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब करू शकतो. ओके, मग 1 अपॉन आर स्क्वेअर वेगळा लिहिला, 4m पाय स्क्वेअर इथे, आणि हा जो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजे तो कॉन्स्टंट असतो. केपलरचा तिसरा जो लॉ आहे, थर्ड लॉ नुसार टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब जो आहे तो कॉन्स्टंट असतो, म्हणून तिथे केलेला. आता 1 अपॉन आर स्क्वेअर जसा तसा, तर ही सगळी व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. समजा 4 ची व्हॅल्यू पण तीच राहणार आहे. एम म्हणजे मास, तो जो ग्रह फिरणार आहे त्याचा मास म्हणजे वस्तुमान पण सेम राहणार आहे. पायची व्हॅल्यू पण सेम असते आणि के ची व्हॅल्यू पण सेम असते. म्हणजे ही सगळं मूल्य जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ते स्थिर असणार आहे. म्हणून त्याच्या जागेवर स्थिरांक लिहिला आणि 1 अपॉन आर क्यूब लिहिला. म्हणजे एफ स्थिरांक काढला आपण आणि एफ समानुपाती 1 अपॉन आर क्यूब आर स्क्वेअर आपण लिहिला. म्हणजे इथं एफ व्यस्तानुपाती आरचा वर्ग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आर स्क्वेअर, किंवा एफ बल जे आहे ते आरच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं, असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, म्हणजे याच्यावरून हा जो परिणाम आहे अभिकेंद्री बलाचा तो काय होतो की सांगितलं होतं. म्हणजे या आधारावरती, या फॉर्म्युलेच्या आधारावरती न्यूटन काय म्हणतो की बाबा, द सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेटवरती जे फोर्स ऍक्टिंग करतं ते कसं आहे, इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन, ते सर्क्युलर मोशनवरती रिस्पॉन्सिबल असेल, तर मस्ट बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. हे जे सेंट्रिपिटल फोर्स आहे, ते अभिकेंद्री जे बल आहे ते किती असणार आहे, त्या ग्रहावरती असणारं अभिकेंद्री बल किती असणार आहे, तर हे त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतो. म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं गेलं तर म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिणामास कारणीभूत ठरते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. ओके, हे गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. असा निष्कर्ष न्यूटनने काढला की एखादा ग्रह जर सूर्याभोवती फिरत असेल तर त्याच्यावर कार्य करणारं जे बल आहे ते किती असणार आहे, तर ते सूर्य आणि तो ग्रह यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असणार आहे. हे सगळं या गोष्टीवरून दिसतं. ओके, तर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. यानंतर आपण यावर आधारित, या फॉर्म्युलावर आधारित एक एक्झाम्पल बघूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी इतर राहिलेल्या कन्सेप्टवरती चर्चा करूयात. परंतु तत्पूर्वी एक एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. ओके, आता हा प्रश्न बघा, महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. उदाहरणार्थ हा बघा, महेंद्र इथं आहे आणि विराट इथं आहे. एकमेकांपासून किती मीटर अंतरावरती, 1 मीटर अंतर. दोघांमधलं जे अंतर आहे 1 मीटर, त्याला आपण आर म्हणू शकतो. ओके, हे अंतर म्हणजे आर, दोघांमधलं डिस्टन्स. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 व 80 आहे. समजा महेंद्रचं वस्तुमान M1 म्हणू, जे 75 किलोग्राम आहे, आणि आपला विराट जो आहे त्याचं वस्तुमान जो आहे ते M2 म्हणू, जे 80 आपल्याकडं किलोग्राम आहे. ओके, 80 kg आहे. तर त्यांच्यातील गुरुत्वीय बल काढा. आता गुरुत्वीय बल काढायचं जे सूत्र आहे आपल्याकडे, F बरोबर काय, G गुणिले M1 गुणिले M2 भागिले R चा वर्ग, हे सूत्र आहे. ओके, आता या सूत्रासाठी मला काय पाहिजे, M1 आहे, त्यानंतर M2 आहे, आणि R जे आहे दोघांमधलं जे अंतर आहे ते R बरोबर किती, 1 मीटर आहे, ते पण आपल्याला मिळालेलं आहे. R बरोबर 1 मीटर मिळाले. आता राहिला काय G. जीचं मूल्य मगाशी मी लिहून दिलं होतं. जी बरोबर किती, 6.67. ओके, 67 इंटू 10⁻⁻11 आपण असं लिहिलं तरी चालू शकतो. ओके, हे झालं जीचं मूल्य. आता ज्या दिलेल्या किमती आहेत त्या सूत्रामध्ये टाकून घेऊ. जी किती आहे बाबा, 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले M1 काय आहे, 75 आहे, आणि M2 किती आहे, 80 आहे. ओके, M2 80 भागिले R चा वर्ग. R ची किंमत आपल्याकडे किती, 1 आहे, 1 आहे, म्हणून 1 चा स्क्वेअर. आता एकाचा वर्ग खाली तर गेला, 6.67 गुणिले 10⁻11
75 गुणिले 80 या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 75 8 600 म्हणजे तुमचा उत्तर येतील 6000 येईल उत्तर, बरोबर. या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर येतं 6000. आता 6000 म्हणजे किती, 1000 गुणिले 6 असतात. आता असं का केलं बघा, 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6000 म्हणजे काय, याचा अर्थ 1000 गुणिले 6 असतं. ओके. आता परत बघा, आपण काय करू, 6.67 आणि हे 6 एका बाजूला जर घेतले, 6.67 गुणिले 6 आणि गुणिले 10⁻11 गुणिले 1000 म्हणजे 10चा कितवा घात असतो, घन, तिसरा घात. ओके. हे घाताच्या स्वरूपात आणण्यासाठी आपण हे सगळे इथं केलेलं आहे. आता 6 ने या दोघांचा गुणाकार करू, 6 × 42, हातच्याला आले 4, 6 36 आणि 4 40 चे 0, हातच्याला आले परत 4, 6 36 आणि 4 40, बरोबर ना. 40.02 गुणिले 10चा जर का इथे गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकांची काय होते, बेरीज होते, आपल्याला माहिती आहे. म्हणून -11 + 8 -11 + 3 घातांकांची बेरीज, वजा अधिक वजा बाकी, 11तून 3 गेले 8, म्हणून इथं आपण लिहू -8. म्हणजे 40.02 गुणिले 10⁻8 एवढं जरी आपण लिहिलं ना, न्यूटन बल जे आहे ते न्यूटन मध्ये दाखवतो, एवढं लिहिलं तरी चालू शकतं. किंवा इथं एक पॉईंट अलीकडे आपण घेतला 4.002 आणि वरचा -8च्या ऐवजी आपण -7 सुद्धा करू शकतो, पण इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. किंवा पुढे जाऊ शकतो, 4.002 गुणिले 10⁻7 घात, इकडे एक पॉईंट पलीकडे घेतला आणि इथं आपण +1 केला तर -7 आन्सर आलं. ओके. तर अशा प्रकारे हा प्रश्न किंवा यासारखे प्रश्न आपल्याला येऊ शकतात बोर्डाला, तर तेही सोडवता आले पाहिजेत आपल्याला. यस. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पार्टमध्ये आपण इतर राहिलेल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण करूयात. ओके. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.